काय सांगणार सर, जिल्हा परिषद हदगावमधून आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी केली होती. जसं की आपलं काय मतांना पराभव झालेला आहे, जनतेशी कशी आभार व्यक्त करताना? जनतेचे मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो की एवढ्या धनशक्तीच्या समोर माझा मतदार झुकला नाही आणि जी ताकद माझ्या पाठीशी उभा केली जनतेने, निस्वार्थ आणि बिगर पैशाची ताकद होती. शब्दामध्ये आभार मानणं खरंच शक्य नाही की पैशाचा महापूर होता. माझे प्रतिस्पर्धी समोरचे उमेदवार जे समोरचे जिंकले 6100 मतं मिळाले त्यांना, हे सर्व मतं पेड मतं होते, पैशांची मतं होते. कारण की परभणी जिल्ह्यातली सगळ्यात हॉट सीट हदगाव सरकारची होती आणि प्रचंड पैसा ओतला गेला. इथं एवढ्या पैशामध्ये विधानसभा जिंकली असती. 10 कोटीपेक्षा अधिक खर्च समोरच्या उमेदवार झाला आणि माझ्यापाशी निव्वळ प्रेम करणारे आणि मतदारापर्यंत आम्ही कसलीच लालूच न देता माझ्यावर प्रेम करून सातत्याने माझ्यासोबत राहणारे कार्यकर्ते होते आणि समोर फक्त पैशाचा महापूर होता. मी जनतेचे खरंच आभार मानतो माझ्या मतदाराचे की माझा मतदार माझ्यासोबत राहिला, प्रामाणिक राहिला आणि त्याच मताच्या जीवावर मी 5677 का 78 मतं पडलेत मला. हे माझ्यावर प्रेम करणारे, माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारे लोक होते. पुढची काय भूमिका राहणार राजकारणाच्या बाबतीत? नाही, आता ते माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आम्ही बैठक करणार आहे. बैठक करून जी मदत पक्षाकडून मला व्हायला पाहिजे होती ती माझ्या पक्षाकडून मला झाली नाही. भविष्याचा काय निर्णय असेल तर माझे कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्याच्यासोबत नक्कीच निर्णय घेणं काळाची गरज आहे. कारण आम्ही निस्वार्थपणे पक्षावर प्रेम करणार आहे. मी सुरेश ढगे जितक्या वर्ष, आज 30 वर्ष झाले मी पक्षामध्ये काम करतो. कुठलेही लालची पोटी काम केलं नाही. पक्ष एवढा वाताहत होत असताना 2022 ला पक्ष फुटला तेव्हा आम्ही कधी विचार मनाला शिवला नाही. पण खरंच वाटलं की काल मदत झाली नाही पक्षाकडून आणि मदत न झाल्यामुळे माझा हा पराभव झालेला आहे. आणि जी काही दिशा असेल सगळं कार्यकर्त्याला ठरवून नक्कीच दिशा, मी नवीन दिशा काहीतरी मार्ग निवडणार आहे. पक्षाच्या बाबतीत खंत आहे आपली? 100% खंत आहे. आणि पक्षाची तर खंत आहे, काही मला मदत नाही भेटलेली. राहिला प्रश्न आता परत माझं जे माझ्या प्रेम करणार आहे जनतेसोबत, माझी जनता माझ्यासोबत आहे, मी त्यांच्यासाठी सदैव कधीच कमी पडणार नाही. राहिला येणाऱ्या काळामध्ये जी कामाची भूमिका माझ्या आज म्हणजे राजकारणातले 30 वर्ष आहेत माझे आणि लोकांमध्ये राहण्याचा मला पहिल्यापासून स्वभाव आहे. मी जनतेने मला जेवढे मतं दिले, जे निस्वार्थ मत आहेत, मी कधीच त्याची म्हणजे परतोटा होऊन देणार नाही आणि जनतेसोबत कायमस्वरूपी शेवटच्या क्षणापर्यंत राहणार. जे मतं दिलेत सगळ्यांनी, माझे मतदार बांधव आहेत, मी मनापासून त्यांचे आभार मानतो. कारण की तुम्ही एवढ्या पैशाच्या महापुरामध्ये, पैशाचा अक्षरशः महापूर आला. परभणी जिल्ह्यातले सगळ्यात नंबर 1 ची सीट पैशाने कोणी जिंकली असेल तर समोर व्यक्तीने जिंकली. या पैशासमोर माझे मतदार कधी विकला नाही, माझ्या सोबत राहणार, प्रामाणिक राहणार आणि तोच प्रामाणिक राहिलेला मतदार आज रस्त्यावर आहे. ही माणसं आज स्वतःची मिरवणूक देखील पाहू शकत नाही. कारण काय, सगळं पैशाने मतं, 6000 मतं पैशाने विकत घेतलेले. त्यामुळे यांना जनतेत जाऊन मिरवणूक कोणी हार घालावं एवढे पण त्यांची पात्रता नाही. मी जनतेचे अजून एकदा आभार मानतो, माझे मतदार बांधवांचे आभार मानतो की ज्यांनी मला सातत्याने 1-2 महिन्यामध्ये खंबीरपणे उभा राहिले आणि मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार हे नक्की सांगतो.